बिना चपलाचा जो चालण्याचा अनुभव आहे, प्रत्येक पावला साईबाबांचा नाव घेण्याचा जो अनुभव आहे तो खरंच खूप छान आहे. बापरे, हॉल बघा, हे लग्न कार्यालय आहे वाटतं. BCCI पेक्षा मोठा बोर्ड आहे आमचा. डोळे बघूनच याचं नाव ठेवलं वाटतं ऋतिक. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं मी सकाळच्या टायमाला जे पदयात्री आपले दिंडीला निघतात त्यांची तयारी कशी असते, ते कसे जातात दिंडीवरती, ते सर्व दाखवायचा प्रयत्न केला. पण काही कारणामुळे आपला जो दिंडीमधला शेवटचा झेंडा असतो तो दाखवता नाही आला मला, कारण हे लोक खूप मागे राहिले होते. तर आपल्यासोबत राज आहे. राज आज म्हणजे 5 दिवस झाले ना, आज 5 दिवस झाले बिना चपलानी हा मित्र पदयात्रा करतोय, बरोबर ना? गेली किती वर्ष करतेस हे तू? 7 वर्ष. 7 वर्षापासून बिना चपलानी. बापरे, एकदम स्ट्रॉंग आहे राज. आणि काय होत नाही, गरमी एवढा, ऊन आहे, डांबरी एवढी तापते. एक दिवस त्रास, 2 दिवस त्रास होते. नंतर यूज टू. चालायला लागलो का. तर या भावाला बघून आपण पण इन्स्पायर झालोय, म्हणजे प्रेरित झालोय याच्यानी. आणि एक प्रकारचा चॅलेंज घेतलाय, म्हणजे जेवढा होऊ शकतो तेवढा मी चालायचा प्रयत्न करेन. म्हणजे आता किती किलोमीटर बाकी आहे आपला? 6 किलोमीटर बाकी आहे ना. तर मी तुम्हाला हे नाही देत, ॲश्युरन्स नाही देत की मी 6 किलोमीटर चालेल, पण जेवढा चालता येईल तेवढा चालेल. आणि या भावाला काय होते चालताना, कसा अनुभव असते चालताना, ते सर्व सांगायचा प्रयत्न करेन. तर जाऊया. बोला ओम साईराम, साई बाबा की जय. तर आपल्यासोबत देवचंद ठाकूर जे शेवटच्या झेंड्यावरती असतात. ओम साईराम. शेवटच्या झेंड्याचा काय नियम आहे? म्हणजे शेवटचा झेंडा म्हणजे काय, कोणाचं फोर आलं, कोणचा पाय दुखत असला, कोणची चमक घडली, त्यांना घेऊन जायचं शेवटचा. म्हणजे तुझी जिम्मेदारी असते त्यांना इथं पोचवायची ना. शेवटच्या स्थानावरती म्हणजे जिथे आपली दिंडी जाईल तिथे पोचवायची याची जिम्मेदारी असते, म्हणून तू नेहमी शेवटला असतात. म्हणजे आपल्या दिंडीमध्ये 3 झेंडा असतात, एक पहिला झेंडा, एक पालखीचा झेंडा आणि एक तिसरा तुझा झेंडा ना. तर राज, रोडवरनं चालताना काहीच त्रास नाही वाटत. आत्ता तर 5 वाजलेत, म्हणजे सूर्य मावळतीला गेलाय. जेव्हा डोक्यावरती असते तेव्हा काय अनुभव, कसं असतं? थोडा काय, रस्ता थोडा तापलेला असते. रस्ता तापलेला असते ना. नाही, रस्ता तापलेला असला तरी रोडवरशीच चालतंय. मग काय ये ना होय, भाजत नाही पाय? काय नाही. अरे बापरे, 6 वर्षापासून करतोय. 6 ना की 8? 7वं वर्ष आहे त्याचा. 6 वर्षापासून करतोय आणि खतरनाक अनुभव आहे. तर आता मी चालतोय, मला काय नाही वाटत, पण जेव्हा छोट्या छोट्या खड्या टोपतात ना पायाला, तेव्हा जरा हे होतं ना. बघूया आता. रोड एकदम सरळ आहे, पुढे जेव्हा खडबडीत रोड येईल तेव्हा दाखवतो तुम्हाला. चल. सूत्रधार तू विश्वाचा, तुझे गूढ ज्ञान. मंडळी, 150 ते 200 मीटरचा प्रवास केला आहे. म्हणजे पाय भाजत वगैरे तर नाही, पण असा अंदाज येतोय की नक्कीच फोड येणार. तुला फोड वगैरे आले की नाही? 2 फोड आले. फुटला. अच्छा, एक फुटला, एक आहे. मग तुला 6 दिवस झाले 5 दिवस झाले चालतेस, काय वाटत नाही? कंटिन्यू याच स्पीडनी चालतेस? अरे बापरे, मानला पाहिजे. म्हणजे मला असे जे छोटे छोटे दगड आहेत ना ते टुपायला लागलेत. आणि जी रेडियमची व्हाईट पट्टी आहे ना त्याच्यावरनं चाललो तर एकदम रिलॅक्स फील होते. पण जेव्हा दोन्ही बाजूनी गाड्या चालतात तेव्हा कॉर्नरला जाऊन अशी छोटी छोटी दगडं टोपतात. बाकी काय त्रास नाही होत अजूनपर्यंत. बघूया. पण हॅट्स ऑफ आहे या मित्राला, 6 वर्षापासून करत आला आणि आजही करतोय. तर नक्की आपल्या या मित्रासाठी लाईक करा व्हिडिओला. ओम साईराम म्हणत आता जाऊया पुढे. सूत्रधार तू विश्वाचा, तुझे गूढ ज्ञान. कालगतीचे फिरविशी, नजर हटी दुर्घटना घटी. तर रस्त्यावरनं चालायला काय वाटत नाही, पण जशी नजर हटते, एखादा दगड टोपला की पाय तो किशन ओढून जाते. पण मजा येते चालायला. जेव्हा रस्त्यावर दगड असतात तेव्हा मी मातीमध्ये शिफ्ट होते आणि मातीवरती एकदम नरम नरम फील होते, सॉफ्ट फील होते. चला, तर लास्टचा झेंडा असल्यामुळे सर्वांवर नजर ठेवून आपल्याला जायला लागतं. हे बघा, आपली मंडळी फटाके घ्यायला थांबले होते. घेतला काय फटाकऱ्या? फना घेतल्यात. विशाल आहे तिकडे. ओम साईराम. हो, काय सांगणार फटाक्याबद्दल?
फटाके इथे घेतल्यानंतर आपल्या उरणपेक्षा स्वस्त प्राइस मध्ये भेटतात. खूप स्वस्त मिळतात. खूप स्वस्त पडतात. हा म्हणजे 1000चे घेतलं तर 1000च्या घेतलं तर आपल्या उरणमध्ये कमीत कमी 3-1,000 रुपये प्राइस होईल. ते प्राइस रेट 3 पट प्राइस. 3 पट प्राइस. अरे बापरे. आम्ही शक्यतो दिंडीवरून परतीच्या प्रवासामध्ये इथूनच खरेदी अरे वा, म्हणजे दिवाळीच्या आधीच आपली दिंडी असते आणि जाताना फटाके. तो एक आम्हाला एक फायदा होतो. येतो त्यामुळे तो एक हे होतो. चालेल चालेल, धन्यवाद. 110 रुपयाचा अँग्री बर्ड सुपर डिलक्स 110 रुपयाचा घेऊन आला. तर शिर्डीवरनं किंवा मध्येच कुठनं जाताना घेऊ आपण फटाके. स्वस्त आहेत का महाग आहेत? खूप स्वस्त. हे बघा, 250 रुपयाचा. हे बघा मस्त. चला, दिंडीसाठी घेतल्यात आपल्या मित्रांनी. त्याला काय नाही दिलं. चला चला. मोक्ष तुझी नामे देसी ऐसे दान नाम तुझे घेता देवा. चला, आपल्या मंडळींनी स्टॉप घेतलाय आणि इकडे बघा आपल्या सर्व पदयात्रेसाठी थंडा म्हणून सेवा करताना दिसतात. आणि या मित्राला खरंच हॅट्स ऑफ आहे. एवढंच चाललो असेल, जास्तीत जास्त 1 ते 2 किलोमीटर चाललो असेल. पाय खालनं असे जळायला लागले, असं वाटेल फोड्या यायला लागले असं वाटतं. पण खरंच त्या मित्राला हॅट्स ऑफ आहे. मागच्या 6 वर्षापासून चालतं. चला, आपण पण आता थोडं थंड वगैरे पिऊया, थोडा डान्स करूया आणि मग पालखी घेऊन निघूया. चला तर मंडळी, खूप धमाल केली आम्ही पेट्रोल पंपवरती. एकदम मनाने एकदम बिंदास नाचत होतो. खूप मजा आली. त्याच्यानंतर आपण पालखीही उठवली आणि असाही प्रयत्न केला की पालखीसोबत चालू, पण रस्त्यामध्ये असे खड्या आल्या आणि मी खूप मागे राहिलो. आता पालखी खूप पुढे निघाली, पण बिना चपलाचा जो चालण्याचा अनुभव आहे, प्रत्येक पावला साईबाबांचा नाव घेण्याचा जो अनुभव आहे, तो खरंच खूप छान आहे.
आता 6 किलोमीटरचा अंतर होता, ऑलमोस्ट अर्धा जास्त आपण कव्हर केला आहे. आणखी एक प्रवासामध्ये जी अडचण येते ती म्हणजे रात्रीच्या टायमाला जी फ्लॅश पडते ना आपल्या डोळ्यावरती, तेव्हा आपण खाली रस्त्यावरती जे दगड वगैरे आहेत ते स्पॉट नाही करू शकत. म्हणजे रात्रीच्या टायमाला थोडे दगड टुपायला सुरू होतात, पण मजा येते. आहा पाय पूर्ण भरलेत आता, बट एन्जॉईंग. ही बघा लाईट आली, पुढचं काहीच दिसत नाही. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. आज जाम काय मिस केलात तुम्ही, उद्यापासून मिस नाही करणार. चला मंडळी, तर पोचलोय आपण फायनली आपल्या हॉलमध्ये. शिवगिरी आहे रे हॉलचं नाव, शिवगिरी मंगल कार्यालय. आणि आपण जेव्हापासून ते चहा घेतला तेव्हापासून इथपर्यंत किती किलोमीटर असेल तरी 6 किलोमीटर ना. तर एक्झॅक्टली 6 किलोमीटर आपण विना चप्पलनी प्रवास करून आलोय. आणि हालत काय आहे, म्हणजे जेव्हापर्यंत नॉर्मल आपला रोड होता, रस्ता होता, तेव्हा काय नाही वाटला. पण आता जो खडीसारखा रस्ता येतो ना, तेव्हा जरा हालत खराब होते. पण काय वाटत नाही, बाबांचं नाव घेऊन चालत राहायचं. आता आपला शेवटचा झेंडावाला येऊ दे, त्याला पण भेटवतो. तर आज आपला जो स्टे आहे तो शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये, आणि याच हॉलमध्ये आपण राहणार आहोत. बापरे, हॉल बघा, हे लग्न कार्यालय आहे वाटते. हां, आणि इथे पाय टाकल्या एकदम सॉफ्ट फील व्हायला लागला. वा, खूप चांगला अरेंजमेंट आहे. आणि विकासची बॉडी बघा, लग्न कार्यालय, शुभ कार्यालय असते तेव्हा हा हॉल बुक करतात, आणि त्याच हॉलमध्ये आम्ही राहणार आहोत. भाऊ नमस्कार, ओम साईराम. हे बघा, आता आपली पालखी आलेली आहे, तर थोड्याच टायमाने आरती वगैरे करणार बघा. आणि आपण एकत्र हे फिरतोय म्हणून मंडळाने बघा किती मोठा बोर्ड आणला आहे. BCCIपेक्षा मोठा बोर्ड आहे आमचा, चार्जिंगचा आहे बघा. तर दिंडीवरनं आल्यावरती प्रत्येकजण आपला हा बिशाना, ओम साईराम, बॅगा वगैरे लावून, लगेज वगैरे घेऊन असा जागा पकडत असतो आणि इकडेच झोपत असतात. हां, आता स्टे करा. आणि समीर आहे तिकडे. समीर, कितवा वर्ष तुझा? कितवा वर्ष? 6वा वर्ष. कसा आहे अनुभव? एकदम भारी वाटतं, एकदम चांगलं वाटतं म्हणून इथे चालत. हां, एकदम पवित्र वाटतं ना. खास हां, खास सुट्टी फक्त दिंडीसाठी घेतो समीर भाई आपला. आणि अध्यक्ष, खूप चांगली व्यवस्था आहे. हां, मजा आली. आणि आपला मित्र फुल धमाल नाचला, पूर्ण गाजवली आज. दिकू ओम साईराम, कीर्ती ओम साईराम, विकास ओम साईराम. व्यवस्थित ना, आज मजा आली ना. फुल धमाल केली ना आज. DJ वर चालत, रस्ता पण छान होता आणि मजा एकदम धमाल केली. करा, आराम करा आता. नमस्कार, ओम साईराम. कसा गेला दिवस? मस्त. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. चला, आणखी मित्र आपल्यासोबत ॲड झालेत अलिबागवरनं ना. हां, आणि तुम्ही? अलिबागवरनं. अजून एक आहे ना मित्र, तो बघा लपून बसलाय. काय नाव तुझा? अभिषेक म्हात्रे, ऋतिक म्हात्रे. हां, याचे डोळे बघूनच याचं नाव ठेवलं वाटतं, ऋतिक. हां, प्रवीण ठाकूर पण आहे तिथे. मोहन पाटील. चालेल. हां, ओम साईराम. हां, आणखी एक आहेत आपल्या गावातलेच आहेत. काय नाव तुमचा? गणेश महाले. चालेल, चला, ओम साईराम. चला, तर शेवटचा झेंडावाला आपला आला नाही अजूनपर्यंत. तर इकडे बघा आपल्या ताई लोक आहेत, मस्त एकदम मोदक बनवतात. आज संकष्टीची आरती वगैरे होणार आहे काय? संकष्टीची आरती पण आहे, त्यानिमित्त बघा बाप्पांसाठी मोदक. बाप्पांसाठी का आमच्यासाठी? पहिले बाप्पांसाठी, नंतर सगळ्यांसाठी बघा. हां, आणि ताई, आपण सांगितलेलं ना यांना कुठे बघितली, शुभांगी ताईंना, तुम्हाला ओळखलं? हां, इकडे बघा चपात्या लागतात. नुसत्या चपात्या लागतात. मग भाजी बिजी काय नाही केली आज? झाली ना. कसली भाजी आहे? वालाची, बिरड्याची भाजी. या बघा ताई आहेत ज्या वालाची भाजी, काय बिरड्याची भाजी दाखवतात. हे बघा फुगे रेडी झालेत आपले मोदक. हे बघा फुगे खूप चविष्ट असतात. हे काय, कोथिंबीर वडी? आणि हे बघा कोथिंबीर वडी पण बनणार आहे. चला मंडळी, तर शेवटचा झेंडा पण आलेला आहे. ओम साईराम. सर्वांना घेऊन आला ना? सगळे आले ना? हां, आणि आपला मित्र ज्याचा अनुभव घेण्यासाठी आपण हा चॅलेंज केला तो बघा, राज ना. हां, राज. कसा आहेस? बरं आहेस ना? तर राज, हा तर रस्ता एकदम प्लेन होता आणि जास्त खडी पण नव्हती. पण जेव्हा आपण सुरुवात केली उरणमध्ये तेव्हा एवढा ऊन होता आणि प्रत्येक रस्त्याला अशी साईडला खडी होती.
तेव्हा कसं मॅनेज केलंस तू? मॅनेज होते बरोबर, चालता चालता मॅनेज करताना येते आपल्याला. खरंच तुझा जो कार्य आहे तो खूप मोठा आहे आणि खूप मेहनती आहेस तू. खूप सल्यूट आहे तुला माझ्याकडनं. आज तुझा यासारखा बिना चप्पलनी चालायचा अनुभव घेतला. प्रत्येक पावला साईबाबांचं नाव काढलं मी. तर धन्यवाद, काहीतरी शिकायला मिळालं तुझ्याकडून. थँक्यू आणि ओम साईराम. चला मंडळी, तर आलो आता आपण आपल्या हॉलमध्ये, जिथं जो तुम्हाला आता थोडाच टाईम आधी दाखवला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला असा प्रयत्न होता, जे बिना चपलांनी प्रवास करतात त्यांचा अनुभव कसा असते, त्यांची फिलिंग कशी असते, किती कष्ट करतात ते बाबांच्या भेटीसाठी, ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न होता. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा आणि कमेंटमध्ये ओम साईराम नक्की लिहा. चला, टिल दॅन टेक केअर, बाय बाय, ओम साईराम. स्वकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाचे दोरे पुरळे प्रेम कृपादयाचे सर्वांगी सुंदर वदसेंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव गौरी कुमारा चंदनाची मूर्ती कुंकुमे शंभोधर पीतांबर भगवर वंदना सर्व सोंड वक्रतुंड त्रिनयना आसामता वक्ताये कन्या पंचाके पावावे धर्मावे रक्षावे सर्व वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे बाल कामाला पूर्ती.